नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या जुलै 1500 हप्त्याची प्रतीक्षा सुरू असताना जुलै आणि ऑगस्टचे एकत्र 3000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या 1500 रुपयाच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जुलैचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नसताना आता जुलै आणि ऑगस्टचे एकत्र पैसे देण्याची चर्चा सरकारद्वारे केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे रखडलेल्या जुलैच्या हप्त्याची वितरणाची प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेतील अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. जुलैचा हप्ता उशिरा झाल्यामुळे आता जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 एकूण 3000 रुपये रक्कम जमा होऊ शकते. मात्र रक्षाबंधनच्या दिवशीच 3000 रुपये जमा होतील अशी अधिकृत तारीख आणि अंतिम घोषणा झालेली असे समजू नये. अंतिम निर्णय डीबीटीची तारीख शासनाकडून स्पष्ट झाल्यानंतर याबाबत निश्चित माहिती दिली जाईल. जुलैचा हप्ता वितरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार सामाजिक न्याय विभागाकडून संबंधित निधी वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या प्रलंबित हप्त्याची वितरणाची आर्थिक तरतूद करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सध्या सर्वाधिक लक्ष डीबीटीच्या अंतिम तारखेकडे लागलेले आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतात. त्यामुळे सर्व महिलांनी खात्यात एकाच दिवशी रक्कम दिली जाईल. हप्ता जमा होण्यापूर्वी लाभार्थ्यांनी आपले बँक खाते सक्रिय आहे का ते चेक करा. आधार कार्ड लिंकिंग आहे का चेक करा. डीबीटी स्टेटस चेक करा. योजनेतील पात्रता चेक करा. बँक खात्याची माहिती तपासून ठेवणे हा योग्य ठरेल. सोशल मीडियावर रक्षाबंधनात 3000 रुपये खात्यात येणार अशा बातम्या वेगाने पसरत आहे. मात्र जुलै आणि ऑगस्टचे एकत्र देण्याचा अंतिम निर्णय अधिकृत डीबीटी तारीख समोर आल्यानंतर तुम्हाला निश्चित कळविल. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.